प्रभूची स्तुती व माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करून सुरक्षित ठेव. प्रियानो, जसं आपण शेवटच्या दिवसाची मंडळी कशी असेल याकडे आपण लक्ष केंद्रित करत आहोत. पहिल्या संदेशामध्ये आपण एपोस्टसी याकडे लक्ष दिलं. दुसऱ्या संदेशामध्ये ते चर्चमध्ये जे कल्टिझम आहे, म्हणजे मेंढीच्या कपड्यामध्ये लांडगा, यावर आपण लक्ष केंद्रित केलं गेलं. आणि आज आपण हॅरेसीवर लक्ष केंद्रित करायला. हॅरेसी म्हणजे पाखंड. प्रियानो, पुष्कळ मंडळीमध्ये आज, पुष्कळ मिनिस्ट्रीजमध्ये आज जे सिद्धांत शिकवले जातात ते सिद्धांत पवित्र शास्त्राच्या अनुसार नाही आहेत. ते त्यांचे जे पंथ आहेत, डिनॉमिनेशन आहेत, त्यांचे सिद्धांत ते लोकांना सांगतात, पण ते पवित्र शास्त्राच्या अनुसार नाही आहेत. त्यामुळं पुष्कळ ख्रिस्ती लोक त्यांच्या विश्वासापासून दूर गेलेले आहेत आणि ते त्यांच्या ख्रिस्ती जीवनात ते कमी पडत चाललेले आहेत, कारण ते खोट्या सिद्धांतावर, खोट्या डॉक्ट्रिनवर ते विश्वास ठेवायला लागलेत. जसं मी तुम्हाला सांगतो की तारण जे आहे ते येशू ख्रिस्ताच्या कृपेने आपल्याला मिळतं, पण ते असे म्हणतात की तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला परफॉर्म करावं लागतं. तुमच्या परफॉर्मन्सवर तुमचं तारण अवलंबून आहे. काही जण असा प्रचार करतात की तुम्हाला जे आहे, तुम्ही मेल्यावरच तुम्हाला समजेल की तुमचं तारण झालं आहे की नाही. हे पवित्र शास्त्राच्या अनुसार नाहीये. योहानमध्ये म्हटले की तुम्हाला समजेल की तुमचं तारण झालं आहे की नाही. हिथं ह्या पृथ्वीवर काय जी खोटी शिकवण, तुम्ही माणसासमोर पाप कबूल केले पाहिजे तरच तुमच्या पापाची क्षमा होईल, हे पण खोटे सिद्धांत आले. लोकांचं जीवन बर्बाद केलेलं आहे. प्रियानो, आपण वाचूया 2 तिमोथेय अध्याय 4:3-4. मी असे म्हणतो, कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण सहन करणार नाहीत, त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील. सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते काल्पनिक कथेकडे लावतील. जे शिकवण आपल्याला ऐकायची आहेत अशा शिक्षकासमोर ते जातात, जे असं म्हणतात चालतं दारू पिल्यावर चालतं, असे म्हणतात चालतं मूर्ती पूजा केल्यावर, स्वर्गात जाण्यासाठी पुष्कळ वास्ते आहेत, चालतं जे प्रसिद्ध आहे त्यांच्याकडे प्रार्थना केल्यावर, अशा पुष्कळ गोष्टी. आणि त्यांचे एक जे आहे, एक त्यांचा विश्वास आहे की त्यांना असं वाटतं की परमेश्वर जो आहे तो पहिल्या शतकामध्ये रिटायर झालेला आहे. आणि त्याच्यामुळं काय आहे की जे सुपरनॅचरल गोष्टी आहेत, ज्या अलौकिक गोष्टी ज्या आहेत त्या तिथूनच समाप्त झालेल्या आहेत. स्वर्गदूत, आध्यात्मिक दाने, चमत्कार, तर हे सगळं आता बंद झालेलं आहे, कारण परमेश्वर रिटायर झालेला आहे. या सगळ्या गोष्टी पहिल्या होत होत्या, पण आता पहिल्या सेंचुरीमध्ये परमेश्वर रिटायर, तर ह्या गोष्टी नाही. म्हणून पुष्कळ ख्रिस्ती लोक, तुमची पण मंडळी, चमत्कार विश्वास ठेवत नाहीत. ते जे अलौकिकावर विश्वास ठेवत नाहीत, सुपरनॅचरल विश्वास ठेवत नाहीत, जे आपल्याला दान, आध्यात्मिक दान आहे त्यावर ते विश्वास ठेवत नाहीयेत. त्यांना वाटतं की हे सगळं गेलेलं आहेत. आणि जे कॅरिस्मॅटिक आहेत त्यांचं ते एक डॉक्ट्रिन आहे की तुम्ही तुमच्या विश्वासावर विश्वास ठेवा, तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील. प्रियानो, गोष्टी येशू ख्रिस्ताच्या विश्वास ठेवायला मिळतात, स्वतःच्या विश्वास ठेवावा मिळत नाहीये. पण असे ते शिकवणे म्हणून ते विश्वासावर इतक्या प्रचार करतात. पण आपला विश्वास येशू ख्रिस्ता असला पाहिजे, स्वतःचा विश्वास काही उपयोग होणार नाहीये. अशी खोटी शिकवण, खोटे सिद्धांत पुष्कळ मंडळीमध्ये चालू आहेत, पुष्कळ मिनिस्ट्रीमध्ये चालू आहेत. हालेलुया. प्रियानो, आपण सांभाळा पाहिजे. म्हणून पवित्र शास्त्राकडे लक्ष द्या, येशू ख्रिस्तावर लक्ष द्या, पवित्र शास्त्राची शिकवण याच्याकडे लक्ष द्या, म्हणजे आपण भडकून जाणार नाहीये. पवित्र शास्त्रामध्ये जे लिहिलेलं आहे त्यावर विश्वास ठेवा. आपण प्रार्थना करू. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.